सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयानं दोषी ठरवले। आज आरोपींना शिक्षा सुनावली जाणार असून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर न्यायालयानं आज अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितलं। मयत अश्विनी बिद्रे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावामधील आहेत। तर अश्विनी बिद्रे खून प्रकरणामध्ये न्यायालयानं मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला हत्या प्रकरणी दोषी ठरवलं असून महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला। तब्बल 9 वर्ष लागलेली आहेत आणि आज देखील 11 एप्रिल आहे। कसं पाहता येईल? हा जो एक दैवी योगायोग म्हटला पाहिजे की गुन्हा जो झाला होता तो 11 एप्रिललाच झाला होता आणि आज निर्णय जो होईल तो 11 एप्रिललाच होईल। आणि आपण जो याच्यामध्ये जो काही काळ गेला तो पहिल्यांदा ही गोष्ट केस अलिबाग कोर्टात होती, त्यानंतर ती इकडे आली, म्हणजे इकडे येता येता माझी नेमणूक झाली, त्यानंतर इथे आल्यानंतर पण 2 वर्ष कोरोनामध्ये गेली। त्यामुळे आणि याच्यामध्ये 84 विटनेस तपासले गेले, त्यामुळे त्यांचे वकील, सर्व वकिलांच्या माझे काही अडचणी, वकिलांच्या अडचणींचा विचार करून आणि यात मोठे मोठे साक्षीदार असल्यामुळे एकेका साक्षीदाराला एक दिवस अशा प्रकारे बहुतेक सुनावणी झाली आणि म्हणून इतके दिवस याच्यात गेले। या प्रकरणामध्ये तब्बल 9 वर्ष गेलेले आहेत। जे कोणी अडथळे आणलेले आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई होईल का? न्यायालयाने असं आता न्यायालयाचं मत दिसतंय की ह्याच्यात ज्यांनी दुर्लक्ष केलं किंवा जाणून बुजून त्रुटी ठेवल्या किंवा आरोपी हा पोलीस अधिकारी असल्यामुळे दुर्लक्ष केलं किंवा तो सजेपर्यंत जाऊ नये याची काळजी घेतली, अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी निश्चितच न्यायालयाला विनंती करेन। नक्कीच आपण पाहतोय अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये आज शिक्षेची सुनावणी होणार आहे। मात्र या प्रकरणामध्ये ज्यांनी अडथळे आणले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी याविषयी देखील न्यायालयाला विनंती करणार असल्याचं घरत यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन संदीप भारतीसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई। दरम्यान अश्विनी बिद्रे यांच्या खुनाचं हे प्रकरण नेमकं काय होतं आपण संपूर्ण समजून घेऊ। अश्विनी बिद्रे यांचा राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला। लग्नानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस दलात त्या रुजू झाल्या। सांगलीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरशी प्रेम जुळलं। 2013 मध्ये रत्नागिरीत बदली, प्रेमसंबंधांची माहिती पतीला समजली। अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यात वाद झाला, पतीला गायब करण्याची धमकी कुरुंदकर याने दिली। तर 2015 मध्ये अश्विनी यांची कळंबोलीमध्ये बदली झाली। 11 एप्रिल 2016 रोजी भाईंदरच्या घरात बॅटनं मारून अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली। हत्येनंतर वूड कटरनं धड, पाय, हात, मुंडकं हे सारे काही शरीराचे भाग वेगवेगळे केले। अश्विनीचे तुकडे करून घरात फ्रीजमध्ये ठेवले। अश्विनीचं धड लोखंडी पेटीत भरून खाडीत फेकून दिलं। पुरावे नष्ट करण्यासाठी राजेश पाटील, कुंदन भंडारी, महेश पाटील यांची मदत घेतली।